नमस्कार. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी मंत्री धनंजय मुंडेंची पाठराखण केली. शास्त्रींनी मुंडेंना पाठिंबा दिला आणि झालं सगळं उलटच. नामदेव शास्त्री हे सध्या टीकेचे धनी ठरलेत. शास्त्रींनी धनंजय मुंडेंच्या डोळ्यात वेदना आणि थकवा दिसल्याचं सांगितलं होतं. मात्र नामदेव शास्त्रींना संतोष देशमुख कुटुंबियांच्या डोळ्यातल्या वेदना दिसल्या नाहीत का, असा सवाल त्यांना विचारला जाऊ लागलाय. नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंच्या बाबत राजकीय भूमिका घेतल्यानं त्यांच्यावर चोहोबाजूंनी टीका होते. धनंजय मुंडेंचं समर्थन करणारे हे नामदेव शास्त्री नेमके आहेत तरी कोण, पाहूयात. मंत्री धनंजय मुंडे यांची बाजू घेत संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना एक प्रकारे सॉफ्ट कॉर्नर देणारे नामदेव शास्त्री हे महंत आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यात असलेल्या भगवानगडाचे ते महंत आहेत. भगवानगड हा वंजारी समाजाचं श्रद्धास्थान आहे. विजयादशमीच्या दिवशी लाखोंच्या संख्येनं राज्यभरातील भाविक भगवानगडावर दाखल होत असतात. वारकरी संप्रदाय भगवानगडाला आपले पवित्र स्थान मानतो. सर्व जाती धर्मातील लोकांमध्ये एकोपा राहावा म्हणून भक्तीचा गड श्री क्षेत्र भगवानगड याची उभारणी झाली. राज्यातील ऊस तोडणी मजुरांचं श्रद्धास्थान म्हणूनही भगवानगडाकडे पाहिलं जातं. मराठवाड्यासह महाराष्ट्रातील भाविकांचं श्रद्धास्थान आणि सर्व धर्म समभावाचं प्रतीक म्हणूनही श्री क्षेत्र भगवानगडाकडे बघितलं जातं. हा गड वंजारी संत भगवान बाबा यांनी बांधला. भगवान बाबा हे वारकरी संप्रदायाचे थोर संत होते. भगवान बाबांच्या निधनानंतर राजपूत समाजाचे संत भीमसिंह महाराज यांना गादीवर बसवण्यात आलं. आता वंजारी समाजाचे महंत नामदेव महाराज शास्त्री गादीवर आहेत. भगवानगडाचं वैशिष्ट्य आहे की इथं योग्यता असेल तर जातपात पाहिली जात नाही. न्यायाचा गड म्हणूनही भगवानगडाकडे पाहिलं जातं. असं असताना महंत नामदेव महाराज शास्त्री यांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केल्यामुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडलेत. भगवानगड हा भक्कमपणे मुंडेंच्या पाठीशी राहील असं नामदेव शास्त्रींनी म्हटलं आणि राज्यात त्यांच्या विरोधात संतापाची लाट उसळली. 2016 मध्ये त्यांनी गडावर राजकीय भाषण नको असं म्हणत पंकजा मुंडेंना विरोध केला होता. दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडेंचा परंपरेचा दसरा मेळावा महंत शास्त्रींनी थांबवला. त्यामुळे 2016 मध्ये पंकजा मुंडे आणि नामदेव शास्त्री यांच्यात मोठा संघर्ष झाला होता. शेवटी पंकजा मुंडेंना भगवानगडाच्या पायथ्याशी दसरा मेळावा घ्यावा लागला होता. 2017 मध्ये पंकजा मुंडेंनी संत भगवान बाबा यांचं जन्मगाव असलेल्या बीडच्या सावरगाव इथं भगवान भक्तिगड स्थापन केला आणि तेव्हापासून आजवर सावरगाव इथंच पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा होत आलेला आहे. मागची अनेक वर्ष पंकजा मुंडे आणि नामदेव शास्त्री यांच्यात वितुष्ट होतं. मात्र मागच्या वर्षी नामदेव शास्त्री आणि पंकजा मुंडे एका धार्मिक कार्यक्रमात एकत्र दिसले होते. तेव्हाही नामदेव शास्त्रींनी पंकजा मुंडेंना अहंकार कमी करण्याचा सल्ला दिला होता. एकीकडे पंकजा मुंडेंना राजकीय भूमिका नको म्हणून विरोध करणाऱ्या नामदेव शास्त्रींनी आता थेट धनंजय मुंडेंचं समर्थन केलंय. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती आहे. असं असताना मुंडेंचं समर्थन करणं म्हणजे आरोपींना सॉफ्ट कॉर्नर देणं अशी टीका नामदेव शास्त्री यांच्यावर होऊ लागली आहे. आता त्यांनी आपल्या वक्तव्याची सारवासारव जरी केली असली तरी राजकीय भूमिका नको म्हणून राजकीय नेत्याचीच पाठराखण करणं हे नामदेव शास्त्री यांच्या अंगलट आलंय, एवढं मात्र नक्की. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन. पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.